नमस्कार, मी राकेश विचारे. आज थोडा वेगळा टॉपिक घेऊन आलो आहे. आज मी NCERT फाउंडेशन याबद्दल काही इन्फॉर्मेशन देणार आहे. जसं की आपण नीट, CET, JEE बद्दल माहीत केलं असेल. ह्या एक्झाममध्ये जो सिलेबस आहे हा सर्व NCERT बेस्ड एक्झाम असते. मग ह्या NCERT जर एक्झाम पास करायचं असेल तर यासाठी बेस मजबूत करावा लागतो. त्या दृष्टीनं इयत्ता 5वीपासून जर आपण NCERT अभ्यासक्रमामध्ये जर सुरुवात केली तर त्याचा पुढे JEE, नीट आणि CETमध्ये फायदा होतो. यासाठी इयत्ता 5वीपासून मी फाउंडेशन कोर्स सुरू करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये जी काही कन्सेप्ट असेल ते पूर्णपणे लोकल लँग्वेज म्हणून मांडण्याचा प्रयत्न ह्या कोर्समध्ये मी करण्यात येणार आहे. जर आपण इच्छुक असाल तर नक्कीच प्रतिसाद द्या. आता फाउंडेशन कोर्स करण्याचे जे काही फायदे आहेत त्यामध्ये मेन म्हणजे NCERT सिलेबस असल्यामुळं जे स्टेट बोर्ड किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने जे NCERTचे अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप सारा फरक दिसून येतो आणि त्यांना कन्सेप्ट चांगला समजल्यामुळे त्यांना पुढील जे एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तो कन्सेप्ट आहे किंवा तो प्रश्न आहे तो लगेच कॅप्चर करून व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करून त्याचं उत्तरं काढण्यास त्यांना मदत होते. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत जसं की नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, ह्यामध्ये सुद्धा त्याची मदत होते. आता 5वीमध्ये फक्त सायन्स आणि मॅथ्स हे 2च विषय मी घेणार आहे. हा कोर्स पूर्णपणे 6 ते 7 महिन्याचा असेल. रोज लेक्चर असतील. त्याचबरोबर त्यांची महिन्यातून किंवा आठवड्याने सुद्धा त्यांची सराव चाचणी होणार आहे आणि हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे मुलांना तो अनेक वेळा पाहता येणार आहे. त्याचबरोबर त्याची फीसुद्धा काही माफक दरामध्ये आपण हा सुरू करणार आहोत. ह्याचा मेन उद्देश आहे की मुलांचे जो पाया आहे तो मजबूत होऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना योग्य जे मार्गदर्शन आहे तेच त्यांना लाभावे. त्याचप्रमाणे इतर काही एक्झाम्स आहेत त्याबद्दलसुद्धा त्यामध्ये तयारी करून घेतली जाईल. म्हणजे त्यामध्ये नसून ती वेगळा लेक्चर असेल. पण मेन फोकस हा फाउंडेशन कोर्स म्हणजेच NCERT बेस्ड जे काही बुक आहेत त्यावरती करण्यात आला आहे. याआधीसुद्धा मी 2 वर्ष फाउंडेशन कोर्स शिकवला आहे. त्याचाच काही अनुभव आणि BEdमध्ये काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या दृष्टीने तो फाउंडेशन कोर्स योग्यरित्या मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी नक्कीच तुम्ही प्रतिसाद द्या किंवा तुम्ही मला सांगू शकता की सुरू करावा. असा जर प्रतिसाद असेल तर आपण लवकर त्याचं नियोजन करू. व्हिडिओखाली कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर माझा WhatsApp नंबर आणि फोन नंबर देत आहे त्यावरती कॉल करा किंवा साधा मॅसेज केला तरी सुद्धा चालेल.